बठे नाकनी आहे, डालो नाम पावो इनाम. तर उर्मा चिठ्ठीवर नाकनी आहे. जर नशील नाकेला आणि आबे पाची कंटाळा आहे उठण रो तर इट्स ओके, पचे नको नाको. कार्यक्रम सुरू करूया. मुबारक हो तुमको संयम यात्रा तुम्हारी, सदा खुश रहो ये दुआ है हमारी. मुबारक हो तुमको दीक्षार्थी संयम यात्रा तुम्हारी, सदा खुश रहो ये दुआ है हमारी. मिली गुरु मैया प्रतिभा सुहानी, मिली गुरु मैया प्रतिभा सुहानी, सदा खुश रहो ये दुआ है हमारी. घर बार छोड़ा छोड़ा सारा खजना, संयम का मधुबन खूब सजाना. आनंद पथ पे चलो आनंद आई भारी, आनंद पथ पे चलो गणेश पथ पे चलो तुम गणेश दाई भारी, सदा खुश रहो ये दुआ है हमारी. संयम तेरा भूषण संयम तेरा गहना, संयम तेरा भूषण संयम तेरा गहना. तू सादगी की सूरत समता का क्या कहना. छोड़ी सारी दुनिया गुरु चरणों में आई, छोड़ी सारी दुनिया प्रतिभा चरणों में आई, सदा खुश रहो ये दुआ है हमारी. मुबारक हो तुमको दीक्षार्थी संयम यात्रा तुम्हारी, सदा खुश रहो ये दुआ है हमारी, ये दुआ है हमारी. जय जिनेंद्र. सगळ्याच मैत्रिणी आहेत. सगळ्यांनाच वाटतं की आपणही 2-2 शब्द बोलावे. तर थाने असं वाटतं असेल तर मैत्रीण ग्रुपला अजून आपण एक वेगळं भावारो कार्यक्रम करायला. डालो नाम पावो इनाम याचा बॉक्स आत्ता आम्ही उचलून आणलेला आहे. 10 मिनटं उलट उशिरा उचललेला आहे. तो बॉक्स आमच्या ॲडमिन इथं कोण हजर आहेत आता? चला या पुढे या. प्रत्येकाने एक चिठ्ठी त्यातनं काढायची आहे. म्हणजे जिनी नाही नाकी आहे व्यानो बी नशीब आहे, आणि जिनी नाकी आहे व्यानो बी नशीब आहे. ओके. आवाज न करता चिठ्ठी घ्यायची आहे. महाराष्ट्र बाराव इवन फॉरेनरा सुद्धा जिका मेंबर अपना मैत्रीण ग्रुपशी जुड्या आहे व्यानी सुद्धा अपने घोषवाक्य भेजे होतो, कारण व्यानी रिक्वेस्ट होती. सगळा घोषवाक्य आयापचे परीक्षकांनी जिको काही परीक्षण करे हे उराप्रमाणे आपण नंबर काढणार आहे. थोडक्या में माहिती पहिला घोषवाक्याबद्दल बोलूया. कुठलीही शंका असेल तरी आता शांत बसायचं आहे आणि ॲडमिननी तिकडंच ते सांभाळायचं. स्टेजजवळ आवाज नको करू आणि तो बॉक्स फिरवायला सुरुवात करा फास्ट. दीक्षेच्या निमित्ताने घेतली मी प्लास्टिक बंदी घोषवाक्य स्पर्धा. मागे आवाज येतो एकदम. दीक्षेच्या निमित्ताने घेतली मी प्लास्टिक बंदी घोषवाक्य स्पर्धा. खरंच सांगू मैत्रिणींनो, सूचना खूप तंतोतंत दिल्या होत्या, पण पुन्हा पुन्हा सांगताना जीव झाला होता माझा अर्धा. म्हणजे असं वाटायला लागे उगाच या स्पर्धा आली. इतकी बारीक बारीक सूचना भेजी तरी लुगायांना फोन आवताच होता. प्लास्टिक बंदी आहो, पण भविष्यात वाटेल नक्कीच तुम्हाला आनंदी. जे आपण बनवू शकत नाही ते वाया घालवायचे नाही, आणि जे पर्यावरणाला चालत नाही ते आपण बनवायचं नाही. साधं हे सुखी देशाचं सूत्र, परंतु मानव वागतो नेमकं याच्याच विरुद्ध विचित्र. नोटबंदी प्लास्टिक बंदी रोज काही ना काही बंदच होणार. कोण चोखो केला कधी तर कोण नक्कीच गाळ्या देवणार. पण भावी पिढीला आपण हे शिल्पकार. पर्यावरणे घातकने देवणं आपण नकार. प्राणी असो मानव असो, हुए प्लास्टिक सो अनेक विकार. नेचर आणि फ्यूचर वर्तमान में जानने करो योग्य स्वीकार. किती कॅरी बॅग तुम्ही करता कायम गोळा. कोण नाही कराठे. प्रत्येकाला गाडी खाली किंवा कुठेतरी छान छान कॅरी बॅग रखेरी सापडला, जिशी नोटा सापडी होती. बरोबर आहे. किती कॅरी बॅग तुम्ही करता कायम गोळा, आणि चांगल्या कॅरी बॅगवर तर तुमचा हमखास डोळा. बरोबर. कार्यक्रमात कुठेही काही आवडलं हर्षर्ष म्हणा,
आणि नाही आवडलं तर असं असं करा. एक चांगली कॅरी बॅग द्यायला खालीवर व्हायचा तुमचा जीव होतो ना. गिफ्ट तर देवय पण कॅरी बॅग देवून जीव हुवे नाही असं ना. नाही चालेल म्हणा ना, म्हणजे मलाही ब्रेक मिळतो. एक चांगली कॅरी बॅग द्यायला खालीवर व्हायचा तुमचा जीव, आता तरी माणसात तुलाच येऊ दे तुझी क्यू. दीक्षार्थिनी कर्यो सारो घर संसार रो त्याग, दीक्षार्थिनी कर्यो सारो घर संसार रो त्याग, थे छोड सको नाही साधी कॅरी बॅग. वाया नाही घालावणो 5 कधीच वाया नको घालावो. वाया नाही घालावणो वेळ, विद्या, वीज, वॉटर आणि विचार. अबे कॅरी बॅग रो बनावला कैथे उन्हाळा में आचार नाही ना. चिमणी करते चिव चिव, माणसा तुझी येते क्यू. कावळा करतो काव काव, कॅरी बॅग मुक्त करा प्रत्येक गाव. मोर केवे म्याओ म्याओ, प्लास्टिकने अब टाटा केवो. गायरो थाने एकच केवनो, थानेच पडे दूध पिवनो. प्लास्टिक बंदीचा कायदा तोडू नका, गायरो थाने एकच केवनो, थानेच पडे दूध पिवनो. हरीण म्हणते, ऐका नीट, हरीण म्हणते माझ्या मागे पळू नका, प्लास्टिक बंदीचा कायदा चुकूनही तोडू नका. पाळा कायदा होईल फायदा, पृथ्वी म्हणते तुम्हाला प्लास्टिकची भारीच हौस. अहो उन्हाळ्यातही पडतोय आजकाल पाऊस. आले गावागावातून अनेक घोषवाक्य, पण प्रथम नंबर सर्वांनाच देणे आहे अशक्य. घोषवाक्य पाठवण्याची पद्धत, विचारांची खोली आणि नियमांचे पालन, त्याच विजेत्यांनी उघडले बक्षीस प्राप्तीचे दालन. करते मी मनापासून अभिनंदन प्रत्येक स्पर्धकाचे, नाव घोषित करते मी विजेत्यांचे. सर्व विजेते नाव घेतल्यानंतर त्वरित पुढे येतील. सौ वंदना बाफना, सौ पूजा मुथा, निर्मलाजी सुराना, शीतल गादिया, प्रीती चोरडिया, इंदुमतीजी कुंकुलोळ, प्रेरणा कोठारी, सौ सुनीता कटारिया, योगिता भन्साळी. 1-2 मिनटात जे इथे समोर हजर असतील, कारण मी तसा मेसेजच दिला, जो हजर असेल त्यालाच बक्षीस देण्यात येईल. भारती छोरिया 10 पुस्तकं इथं स्वागत मिळाल्याची हवी आहेत मला. पूजा मुथा आकुर्डी, वंदना बाफना आळंदी, द्वितीय निर्मला सुराना नगर, द्वितीय इंदुमती कुंकुलळ, तृतीय शीतल गादिया, तृतीय प्रेरणा कोठारी शिर्डी, योगिता भन्साळी, सुनीता कटारिया आणि प्रीती चोरडिया. आत्ता मी जी नावं घेतलेली आहेत, वंदना बाफना प्रथम क्रमांक, पूजा मुथा प्रथम क्रमांक आकुर्डी, द्वितीय निर्मला सुराना नगर, द्वितीय इंदुमती कुंकुलोळ पुणे, तृतीय शीतल गादिया, तृतीय प्रेरणा कोठारी, योगिता भन्साळी, सुनीता कटारिया आणि प्रीती चोरडिया. हे मध्ये लिहिलेलं आहे. कोई देवो कित्तो भी नकार, स्पेशल प्राइज आहे त्यांना. कोई देवो कित्तो भी नकार, प्लास्टिक बंदीरो करो थे स्वीकार. आणि बॉक्समधनं चिठ्ठ्या घेतल्या आहेत. आता कोणालाही चिठ्ठ्या टाकायची परवानगी नाही. आपण जी डालो नाम पावो इनाम घेतली होती त्यामध्ये कोणालाही आता चिठ्ठी टाकायची परवानगी नाही आहे. सगळ्या चिठ्ठ्या वाटून झाल्यात. ॲडमिन ज्यांना दीक्षार्थी हर्षा आणि दीक्षार्थी टीना ही चिठ्ठी आलेली असेल, प्लीज त्यांनी लवकरात लवकर पुढे या. हम सबका अंतकरण से, मैत्रीण ग्रुप हो या आप सभी हो, हम सभी उनका स्वागत करते हैं. और मैत्रीण ग्रुप बहुत भाग्यशाली है कि हमें यह अनुमोदना का प्रोग्राम आपने दिया, तो हम बहुत बहुत आपके आभारी हैं. करते हो आप है, बस आपकी कृपा से हर काम हो रहा है. परिचय कराने से होता है कर्तृत्व, से होती है पहचान हो जाए आपसे मेरी तो बढ़ेगा मेरा सम्मान. आए हुए आप सभी सदस्यों को नगर निवासी और पुना निवासी सौ सीमा धाड़ीवाल का सस्नेह जय जिनेंद्र. आप सभी को मैत्रीण ग्रुप की ओर से भाव भरा जय जिनेंद्र. जिनकी परिक्रमा बनती है 52, जिनकी श्रद्धा है भक्ति का वृंदावन और जिनकी शरण है सदा मन भावन, ऐसे पंच परमेष्ठी भगवान को मेरा भाव भरा नमन. कहते हैं प्रकृति को हरा भरा बनाने वाले को वसंत कहते हैं और हमारे जीवन को हरा भरा बनाने वाले को संत कहते हैं.
अभिनंदन कर रही हूँ मैं आपका, खिल रहा है जिन शासन का चमन, वंदन करती हूँ अभिनंदन। अभिनंदन किनका? अभिनंदन उनका, क्योंकि एक प्यारा सा पंछी थाना घरे 5-6 झाड जरी लगायला असा ना, एक पक्षी किंवा कोकिळा असो, चिमणी असो, एक भी पक्षी जर चिवचू चिवचू करीला तर थाने घोना आनंद वाटे, सारी बगिया को चहका देता है। एक प्यारा सा पंछी सारी बगिया को चहका देता है, एक प्यारा सा फूल सारी बगिया को महका देता है। जिन शासन को चहकाने महकाने हो रहा है दीक्षार्थी हर्षा और टीना का आगमन, एक्चुअली हुआ है उनका आगमन। खुशी से भरा है हमारा, अनुमोदन से भरा है हमारा मन, क्योंकि विदाउट डिवोशन नो एडमिशन। इसीलिए अभिनंदन त्याग का, इसीलिए अभिनंदन त्याग का, अभिनंदन है बैराग का। पाया जीवन सार संयम का पहने हार, छाई स्वागत की बहार, दीक्षार्थी शत अभिनंदन हो, दीक्षार्थी शत अभिनंदन हो। कार्यक्रमाला सुरुवात करते। क्यों करा अपन यानो अभिनंदन? वे भी पंचेंद्रिय, अपन भी पंचेंद्रिय है, पर ऐसी क्या बात है कि हम उनका इतना जय जयकार कर रहे हैं, सारी दुनिया से लोग उनको शुभकामना दे रहे हैं, इतने अच्छे अच्छे प्रोग्राम हो रहे हैं कि भावा जर गावाने मिळी तर म्हणजे एक ब्यावरं गीत भी नाही गावाने मिळत तरी आनंद नाही वाटे, उत्तो भावा गावाने मिळापचे आनंद वाटे। तो दीक्षा इसो है कई। सच कहती हूँ बहनों, दीक्षा कोई खेल नहीं, दीक्षा कोई खेल नहीं, कोई चाट समोसा या भेल नहीं, आओ किसी भी स्टेशन पर पहुंचा दूँ ऐसी कोई रेल नहीं, एक के साथ एक फ्री ऐसी कोई सेल नहीं, अपने आप चढ़े ऐसी कोई बेल नहीं, अपने आप टपके ऐसी कोई तेल नहीं। सच कहती हूँ बहनों, एडमिशन का भी यहाँ कोई झोल नहीं। सच कहती हूँ बहनों, दीक्षा कोई खेल नहीं, दीक्षा कोई खेल नहीं, दीक्षा कोई खेल नहीं। कमल खिलता है सूरज निकलने के बाद, मयूर खुश होता है बादल गरजने के बाद, प्रकृति खुश होती है बसंत आने के बाद, और हम खुश हुए हैं आपका स्वागत करने के बाद। सरगम के साथ सुर चांद का भी नूर, छमछम बाजे इस मन का नूपुर, शीतल लगे आज सूरज किरण, मन में दौड़ रहे अभी अनुमोदन के हिरन। दीक्षा दीक्षा संयम बिना, दीक्षा का गुणगान भावा बिना अधूरा है। हर शब्द बहनों स्वयं रचित और स्वयं लिखित है। हर शब्द में मेरे प्रतिभा और प्रफुल्लता है। इसीलिए कहती हूँ प्रतिभा और प्रफुल्लता है हर शब्द में, शांति से स्वीकारे आप यह गुलदस्ता और स्वीकारे मेरी प्रतिभा और प्रफुल्लता। हटके होगा कार्यक्रम, होगी हर हटके झलक, झपक नहीं पाओगे प्रॉमिस करती हूँ आप अपनी पलक। अनुमोदन करने के लिए लगता है न लक, और मैं खुद को मैत्रीण ग्रुप को बहुत सौभाग्य वाली समझती हूँ कि हमें यह मौका मिला है। फूल खिलते हैं खुशबू के लिए, दिए जलते हैं रोशनी के लिए, बरखा बरसे धरती के लिए, सूरज चमके रोशनी के लिए, और मैत्रीण ग्रुप यहाँ आया है। बस क्यों आया है मैं कविता के माध्यम से सुनाती हूँ। पेढा म्हटलं की आठवतो खवा, श्वास म्हटले की आठवते हवा, पक्षी म्हटले की आठवतो थवा, डॉक्टर म्हटले की आठवते दवा, आणि शिरा म्हटले की आठवतो रवा, शिवाजी म्हटले की आठवतो जीवा, नाव ठेवायचं म्हटलं की आठवते बुवा, आणि दीक्षा म्हटलं की आठवतात फक्त त्या अनुमोदन भरलेल्या भावा। दीक्षा के बाद रूटीन में बहुत परिवर्तन होता है, तो क्यों ना मैं सुनाऊँ आपको एक कीर्तन के माध्यम से। नगरचा मी एक कीर्तनकार, करते दीक्षेचा विषय मी साकार, पुन्हा शहरही माझे गाव, आणि मैत्रीण ग्रुप आमचे नाव। जय बोला आनंद, जय बोला आनंद, जय बोला आनंद हो। दीक्षा घेणे सोपे नाही, भातुकलीचा लपाछपीचा खेळ नाही, कारण चालायचे अनवाणी, प्यायचे गरम पाणी, गोड मधुर हवी व्याख्यानवाणी, गायची स्तुतिमय प्रभूची गाणी, जवळ नाही रुपया नानी, सर्व मोहाचे मार्ग बंद। जय बोला आनंद, जय बोला आनंद, जय बोला आनंद हो। केस कोण जय बोला आनंद? सहन करायच्या 22 परिशह, नाही घ्यायचा कशाचा शह, कषायांची करायचा कायमचा तह, 18 पाप मार्ग बंद।
जय बोला आनंद, जय बोला आनंद, जय बोला आनंद हो. परिधान करायचे सफेद वस्त्र, जवळ फक्त ओगा नाही स्वरक्षणाशस्त्र. नाही फोन मोबाईल, लिहा फक्त पत्र, हातात शोभे सुंदर गोचरी पात्र. मोहपत्ती बांधून बोला वाणी स्तोत्र, छेकाय जीवांची होते हिंसा बंद. जय बोला आनंद, जय. आचरण पाहिजे शुद्ध, म्हणून महान झाले महावीर आणि बुद्ध. विहार करायचा जोपर्यंत होत नाही वृद्ध, शपथ घेतल्यावर राहायचे कायम वचनबद्ध. स्वपर कल्याण हाच एक छंद. जय बोला आनंद. हमारे दीक्षार्थी संयम के पीछ पर खड़े हैं. हमारे दीक्षार्थी संयम के पीछ पर खड़े हैं. दृढ़ निश्चय का हेलमेट पहने मोह माया से लड़े हैं. नसीब वाले को मिलता है दीक्षा लेने का मौका. 4 कषायों का लगा देते हैं चौका. गुरु होते हैं अंपायर, दीक्षार्थी करते होते हैं इंस्पायर. 6 का जीवों की रक्षा यानी छक्का. दृढ़ निश्चय की बैट, निर्णय स्टंप को लगा नहीं सकता कोई भी धक्का. क्लीन बोल्ड करते हैं संसारी बंधन. दीक्षार्थी इसीलिए आपको पुनश्च एक बार अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बॅट नको बॉल नको नको हाती काही, बॅट नको बॉल नको नको हाती काही. ओघा घ्यायची झाली यांना घाई, आता फुगडी फू बाई फुगडी फू. घडा नको अंगठी नको नको ब्रेसलेट, हातात हवा गोचरी सेट, आता फुगडी फू. दीक्षार्थी का अभिनंदन होता है, हमारा नहीं होता. बराबर है. कितो काम करा ना दिनभर, कोण केवे की त्याने कॉन्ग्रॅच्युलेशन नाहीच केवे ना. बरोबर. दीक्षार्थी का अभिनंदन होता है, हमारा क्यों नहीं होता. संसार में खाऊता बैठा गोता, ऐसा क्या फ़र्क है संसार और संयमी जीवन में. चलो एक स्वयं रचित खिचड़ी के माध्यम से आपको सुनाती हूँ. तुम्ही म्हणाल हे काय स्वयंरचित, पहिल्या 4 लाईनी तर दुसऱ्याच्याच आहेत, पण शांततेत पुढचं ऐकून घ्या. ऊन खिचडी साजूक तूप, वाटलं होतं संसारात असेल भारी सुख. गारगार खिचडी संपलंय तूप, संसारात मेलं भारीच दुःख. संसार बघा भारीच कठीण, मेलं रोज रोज तेच रुटीन. चूल मूल सांभाळता मेता कोटीला येतो हा जीव. कितीही करा सगळ्यांसाठी मेलं कोणालाच नाही आपली क्यू. स्वयंपाक घरकाम संसूत किती आले गेले, आयुष्याचे न जाणे किती वर्ष वाया गेले. निवांत होईल वाटलं झाली मुलं मोठी, पण संसारात रोजच कसली न कसली फॉर्मॅलिटी. फॅशन ट्युशन मेंटेन करा रिलेशन, मेलं रोजच काहीतरी जीवाला नवीन टेन्शन. कधी आला दसरा, कधी आलं दिवाळीचं काम, कधी आला दसरा, कधी आलं दिवाळीचं काम. परिग्रह आवरता आवरता झाली माझ्या आयुष्याची शाम. आज काय मुलीला बघायला आले, आज काय व्याही घरी आले. गेलं सारं आयुष्य करण्यात लग्न नावसाद, वेळ नाही मिळाला घालावी म्हटलं कधी या आत्म्याला साध. दिवसेंदिवस झाले म्हातारी, गेलं आयुष्य कोणाचं दुखणं कोणाची डिलेवरी. सगळ्यांच्या हातात देता देता सगळं आयुष्य गेलं हातातून. कधी कधी मी सुद्धा खूप तळमळते हो मनातून. पण खटल्यात नाही पूर्वीचं सांगते. पण खटल्यात बोलायची नव्हती दाद, बोललं तर संवादाऐवजी व्हायचा वाद. केली नाही कधी पुढच्या जन्माची वरी, काय करू काहीतरी प्रॉब्लेम रोजच घरी. आंब्याचं जेवण, लग्न कार्य, कधी भिशी कधी बर्थडे पार्टी. पंचायत करत बसायचे हो गावात, पळून गेली कोणाची कार्टी. कोणाचं दुखणं कोणाचं हॉस्पिटल, कधी कधी डोकसं व्हायचं फार मेंटल. आयुष्य म्हणजे रंग बदलणारा सरडा. ज्वारी झाली आयुष्याची, पण खात बसलो आम्ही हुरडा. किती खाऊ घाला सगळ्यांना धोंडे, आयो धोंडारो मेन्नो. किती खाऊ घाला सगळ्यांना हौसेने धोंडे. बायकांच्या नशिबात कायम टोमणे निंदा धोंडे. बघावं तेव्हा वाकडीच तोंडे. कोणाचा उठावना कोणाचा दिवस. गेलं आयुष्य मुलगा होण्याचा फेडण्यात नवस. नकळत वचन राखणारा मिळाला जर नवरा तर नवरा. नकळत वचन राखणारा मिळाला जो तर नवरा, तर कसं तरी रखडत आयुष्य सावरा. सारखी सूचना देणारी मिळाली जर सासू, तर जाचाने डोळ्यात यायचे आसू. आनंद न देणारी आली जर घरात नणंद, तर घरात मिळाला सगळा आनंद.
जर आल्या चार घरच्या चार जावा, रुसवे फुगवे मानपान आणि हेवा दावा. मुलं झाली मोठी गेली दुर्गावा, आपणच करा आणि आपणच जेवा. हौसेने आणली होती सुनबाई, आल्या आल्या वेगळं राहायची तिला घाई. एका गरिबीत चार मुलं सांभाळायची वडील आणि आई. आज चार मुलांचे चार बंगले, पण आई वडिलांना जागा नाही. पूर्वी फक्त इस्टेटचीच वाटणी होती. इस्टेटची वाटणी, आईवडिलांची वाटणी, साऱ्या स्वप्नांची क्षणात चटणी. सगळ्यांचं करता करता दिलं नाही स्वतःकडे लक्ष. जीवन वाटते कधी कधी वृक्ष. BP शुगर पडला मनक्यात गॅप. बदलला सारा आयुष्याचा मॅप, बदलला सारा आयुष्याचा मॅप. आणि घरात पडली न भरून येणारी जनरेशन कॅप. थेच के मारसाब, इतकी जर खिचडी असेला तर दीक्षा लेवणी करा. ऊन ऊन खिचडी साजूक तूप, दीक्षा घेण्यात भारी सुख. नाही कसलं ट्युशन, नाही टेन्शन, नाही संपलं घरात रेशन, नाही कसलं कनेक्शन, नाही कसलं बोधरेशन. कै करू किने साग, पहिला प्रश्न बायकांना. कै करू किने साग, नाही तो स्वयंपाक. मोहाचे नाही लोणी, नाही अडत कुठली साग. नाही मनाला जखम, फक्त ध्यान धरम. आणि नाही कुठले करम, इस कलयुग की जखमों पर यही तो एक मरम, यही तो एक मरम. पुण्य करायचे सेव, पाप करायचं डिलीट. मर्यादेत अथांग जीवन करायचं फिट. सार नसलेल्या आयुष्याचा नाही तो अध्याय. स्वपर कल्याणासाठी रोज होतो स्वाध्याय. तप जपाचा निर्जरेचा लावतात मेला. नाहीतर आपल्यासारखा जन्माला आला, कामाचाच होता पण रिकामाच गेला. हे तर आपल्या भाषेत झालं, संसारी भाषेत. पण थोडंसं आपल्याला जर तुलना करायची असेल की संसारी जीवन आणि संयमी जीवन, तर थोडंसं आपण आता वेगळ्या अध्यायाकडे जाऊया. मेरा अपना तजुर्बा है. तुम्हाला हे गाणं छान माहिती आहे. मेरी अपनी कविता है, तुम्हें बतला रही हूँ मैं. संयम संसार का फर्क तुम्हें दिखला रही हूँ मैं. संयम जग का ये भूषण है, संसार हर पल भीषण है. संयम स्व का है सर्वेक्षण, संसार हर पल पर का निरीक्षण. संयम याने जीवन गीता, संसार चार गति में गोता. मेरी अपनी कविता है, तुम्हें बतला रही हूँ मैं. संयम आत्मा का सिंचन है, संसार हर पल टेंशन है. संयम त्रिरत्न आराधना, संसार हर पल विराधना. संयम याने है समता, संसार आसक्ति ममता. मेरी अपनी कविता है, तुम्हें बतला रही हूँ मैं. हंसी के फुवारे, पापा पापा. नारी का अर्थ क्या है? शक्ति. और पुरुष का सहन शक्ति, क्योंकि सहन शक्ति में शक्ति है. वुमन में मैन है, फीमेल में मेल है. क्या ये धमाल है? आज ये रेडियो मिर्ची का कमाल है. सुनते रहे रेडियो मिर्ची धमाल. फिलहाल 1 क्विंटल स्वामी ने अपना गाना चेंज किया है. सबका तू कर दे भला, लेकिन मेरा नंबर पहला. मुझको अंबानी बना दे, चाहे कमीशन कटा दे. मर्सिडीज नहीं तो नैनो दिला दे, बट रेडियो मिर्ची सुना दे. सुनते रहे रेडियो मिर्ची. पत्नी गुस्से में अच्छी लगती है या प्यार में? गुस्से में रहे तो दूध फटने का डर रहता है, गुस्से में रहे तो धरती फटने का डर रहता है. लेकिन जब प्यार में रहती है तो जेब फटने का डर रहता है. सुनते रहे रेडियो मिर्ची. हेल्प मी. मैं स्त्री गर्भ में से बोल रही हूँ. कुछ देर में मेरी हत्या होने वाली है. मेरी मम्मी पापा को बेटा चाहिए. आई वॉन्ट टू लिव विथ माई फैमिली. गर्भपात ना कराओ, भ्रूण हत्या पाप है. लिंग परीक्षा ना कराओ, पुत्री भी सौगात है. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग. फैमिली मीन्स फादर अँड मदर. आय लव यू. सुनते रहिए रेडियो मिर्ची. डोल बाई डोलाची, मुलगी सुद्धा मुलाच्या तोलाची. आजकल जनरेशन में भी चेंज हो गया है. 10 में बावला, 20 में जूही चावला, 30 में तीखा, 40 में फीका, 50 में टीका तो टीका. क्योंकि खाने में, पीने में, रहने में, सोचने में हर जगह चेंज. लस्सी की जगह कोल्ड ड्रिंक, रोटी की जगह पिज्ज़ा, लड्डू की जगह बर्गर. सुनते रहे मिर्ची. मिर्ची सुनने वाले ऑलवेज खुश. पहले के गाने में कल्चर था. चुनरी संभाल गोरे. 8वें के गानों चुन उड़ी चली जा रहे. ओके. चुनरी संभाल गोरे,
और अभी जो बीच में गाना आया था म्हणजे त्याच्यावरही बंदी आली होती, जशी प्लास्टिक बंदी, नोटबंदी. चोली के पीछे क्या है, म्हणजे कल्चर बदललं आहे. 1942 चल ग सखू पंढरीला, 1992 आती क्या खंडाला, सुनते रहे रेडियो मिर्ची. रास्ते बड़े हो गए, हमारी नीयत छोटे हो गई, इमारतों की ऊंचाई बढ़ गई, इंसानियत कम हो गई, आदमी चांद पर जा पहुंचा, पर बाजू के फ्लैट में कौन रहता है मालूम नहीं. इंटरनेट से दुनिया तो नज़दीक आ गई, पर अपने पराये हो गए हैं. वी वांट चेंज, वी हैव टू चेंज दिस चेंजेस. सुनते रहे मिर्ची धमाल. हर कोई पैसे के पीछे भाग रहा है. दिल के दर्द पर जुबा पर लाना मत, आंखों से आंसू बहाना मत. जख्म चाहे कितने गहरे क्यों ना हो, डेटॉल के सिवा कुछ लगाना मत. सुनते रहे रेडियो मिर्ची धमाल. ऐसा कौन सा रत्न है जो भारत में किसी महान व्यक्ति को गुजरने के बाद या पहले आईसीयू में दिया जाता है, क्योंकि पचे याद आवे इन्हें भारत रत्न देवने सही जो हो तो वो है भारत रत्न. मैं नहीं बताती, यह हिस्ट्री बताती है. पहले के कलाकार पैसे के पीछे भागते नहीं थे, वो जानते थे मनी कैन बाय हाउस बट नॉट होम, बेड बट नॉट स्लीप, मेडिसिन बट नॉट हेल्थ. Money is dirty, only causes and pain, suffering. Please send your money to me and be happy. सुनते रहे रेडियो मिर्ची धमाल. माणसा, अरे माणसा, तू पक्षाप्रमाणे उडायला शिकलास. अरे माणसा, तू माशाप्रमाणे पोहायला शिकलास. पण खरं सांगू का माणसा, तू माणसाप्रमाणे वागायला चुकलास. माणसाप्रमाणे वागायला चुकलास. म्हणून संसार भीषण है आणि संयम भूषण है. सुनते रेडियो मिर्ची धमाल.